तुम्ही आता जागे झाला नाहीत तर मुंबई गुजरातला जोडली जाईल. हे अत्यंत दादांत खोटं विधान आहे. हे इमोशनल ब्लॅकमेल करण्याचं मराठी माणसाला कशी काय जोडली जाईल. राज ठाकरे आम्ही सुद्धा मराठी आहोत, म्हणजे राज ठाकरेच्या समोर जे नेते उभा आहेत ते सगळे मराठी आहेत. आणि आम्ही मराठी माणसं किंवा मराठी माणसाचा एक स्वभाव आहे की बांधासाठी आपण शेतं जाळतो. आम्ही कशी गुजरातला जाऊ देऊ. काय बोलता तुम्ही. तुम्हीच फक्त महाराष्ट्राचे मराठीचे रखवालेत काय. बाकी काय आम्ही महाराष्ट्र विकायला काढलाय. हा ठेका तुम्हाला कुणी दिलाय. तुम्ही स्वतःच घेतलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा काल शिवाजी पार्कवर पार पडली आणि आज ठाण्यामध्ये ही सभा होतीये. आणि या सगळ्या संदर्भात म्हणजे कालची जी सभा झाली आणि काही मुद्दे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मांडले, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन आहेत. ठाकरे असं म्हणतायत की मुंबईत ठाकरेच हवेत. मी मूळ शिवसेनेचा प्रवक्ता आहे. शिंदे आमच्या पक्षाचे नेते आहेत. ठाकरेच का हवेत या प्रश्नाचं उत्तर ठाकरे देत नाहीत. काल त्यांनी सभा घेतली, सभेमध्ये अनेक मुद्दे मांडले आणि आम्ही का हवोत किंवा आम्ही जर नसू तर काय होईल याचं एक प्रेझेंटेशन सुद्धा राज ठाकरेंनी मांडलं. उद्धव ठाकरेंनी परत त्याच्यावर मुद्दे मांडले. ते नव्हते त्यावेळेसही महाराष्ट्र होता, मराठी माणूस होता. ते नसल्यावर सुद्धा मराठी माणूस राहील, महाराष्ट्र राहील. अशा कुणाच्या एकाच्या भरोश्यावर मराठी माणूस किंवा महाराष्ट्र नाही आहे. ते असं म्हणतायत की संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये 5 मध्ये प्रबोधनकार ठाकरे होते आणि त्यानंतर सुद्धा मराठी माणसाला जे काही कामं मिळत गेली, मुंबईमध्ये एक स्थान मिळत गेलं, ते बाळासाहेब ठाकरेंमुळे मिळालं. मला बाळासाहेबांच्या विषयी पूर्ण आदर आहे. प्रबोधनकार आम्ही ऐकलेत, पाहिले नाहीत. बाळासाहेब ठाकरेंनी खरंच एक मराठी माणूस महाराष्ट्रात किंवा मुंबईत आणला. त्याचं नाव होतं VM चोख. यांनी सांभाळलं का त्याला. कुठे जोग आज. तुम्ही मराठी एक बांधकाम व्यावसायिक पुण्याचे DS कुलकर्णीसाठी एखादी तुम्ही काय पत्रकार परिषद घेतली, पण तुम्ही गप्प का झालात. तुम्ही कधी मराठी माणसाच्या मागं उभं राहिलात. मराठी माणसं हे तुमचा एक बुरखा आहे, तुमची सत्ता टिकवण्याची, तुमची साख टिकवण्याची. पहिला प्रश्न मी असा विचारतो की ज्या मायकल जॅक्सनला मुंबईत आणून तुम्ही नाचवलं आणि अब्जावधी रुपये गोळा केले, तो शिवउद्योग किती मराठी पोरांना उद्योग देतो. याचं उत्तर काय आहे का. पत्राचाळीतून विस्थापित जे झालेले लोक आहेत ते मराठीच आहेत. मराठी माणसाचे हित म्हणजे यांचे 5 मजले 9 मजले इमारती होणं हे म्हणजे मराठी माणसाचं हित नाही आहे. आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत जे लोक होते त्याचं आजकाल ह्यांनी श्रेय घेण्याचं काही कारण नाही ना. त्यांचं म्हणणं आहे की हा लढा पुन्हा लढावा लागेल. आजची स्थिती तशी निर्माण झाली आहे असं ते सांगतायत. कारण ज्या प्रकारे एक तर मुद्दा असा होता, त्यांनी स्पष्टपणे मांडला, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे राज ठाकरेंचं प्रेझेंटेशन दिलं की अदानीला कशी मुंबई दिली जाते. हे पहा, आम्ही काय अदानीचे वकील नाहीत किंवा मी काय सरकारचा प्रतिनिधी नाही. दिल्ली म्हणजे काय केलं स्पष्ट केलं नाही. सरकारचे तुम्ही वकील नाहीत पण आता प्रवक्ते आहात सर. सांगतो तुम्हाला की उद्योगधंद्यासाठी म्हणून दिलेली जमीन ही तुम्ही जमीन दिली म्हणजे काय खाजगी राजेशाही आहे का. उलट अदानीचे तुम्ही मित्र आहात. अदानीला घरी बोलून स्नेहभोजन दिलं. ज्या शरद पवार सोबत तुम्ही आत्ता आहात त्या शरद पवारला खुद्द अदानीनं आमचा मेंटॉरचा मराठीत काय अर्थ होतो मला माहीत नाही, त्यांनी मांडलं आहे. आणि अदानी ह्या देशाचा नागरिक आहे, उद्योगपती. तुम्हाला नाही पसंत पडलं, त्याला काही गैरमार्गाने जमीन दिली तर आपल्याकडे न्यायालयाचे दरवाजे आहेत ना. पण तुम्ही मराठी अमराठी वाद आणून आता त्या प्रगती बिगतीत मी जात नाही, तेवढं आपल्याला वेळ नाही. ते काय त्यांना म्हणायचं आहे त्याचं. आता मला सांगा की अदानीचा चढता आलेख दाखवून मराठीमध्ये कुठंतरी झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला काय फरक पडणार आहे हो. आता मी काल एका ठिकाणी प्रचाराला गेलो होतो. तुम्ही आता जागे झाला नाहीत तर मुंबई गुजरातला जोडली जाईल. हे अत्यंत दादांत खोटं विधान आहे. हे इमोशनल ब्लॅकमेल करण्याचं मराठी माणसाला कशी काय जोडली जाईल. राज ठाकरे आम्ही सुद्धा मराठी आहोत, म्हणजे राज ठाकरेच्या समोर जे नेते उभा आहेत ते सगळे मराठी आहेत.
आणि आम्ही मराठी माणसं किंवा मराठी माणसाचा एक स्वभाव आहे की बांधासाठी आपण शेतं जाळतो. आम्ही कशी गुजरातला जाऊ देऊ? काय बोलता तुम्ही? तुम्हीच फक्त महाराष्ट्राचे आणि मराठीचे रखवाले आहेत काय? बाकी काय आम्ही महाराष्ट्र विकायला काढलाय? हा ठेका तुम्हाला कुणी दिलाय? तुम्ही स्वतःच घेतलाय. अहो तुमच्याच एका माणसानं काल सांगितलं की ठाका हा ब्रँड नाही आहे. मग काय त्यांनी विचार सांगितला. उद्या तुमच्या मते आम्ही बाळासाहेबाला देव मानतो. मग देव हा ब्रँड नसतोच. आम्ही बाळासाहेब आमच्या दृष्टीने देव. ह्याचं विचार म्हणण्याचं कारण असं आहे की उद्या काही पराभव झाला तर विचाराचा पराभव, ब्रँडचा नाही. काय तुम्ही बोलताय? प्रत्येक उद्योगपतीचा एक काळ असतो. हे काळ ह्यांचा सुद्धा होता, अंबानीचा. असं म्हटलं जायचं की मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या प्रत्येक विमानात अंबानीची 2 सीट रिझर्व असायची, कारण ती विमानाची खूप अडचण असायची. अंबानी कशी उचलले? तुम्ही निवडणूक कशी लढणार? ते सांगतात की मराठी माणसासाठी आम्हाला निवडून द्या. तर म्हणजे शिंदेची शिवसेना किंवा भाजप सिंधी पंजाबीसाठी निवडणूक लढवलेत का काय? आम्ही मराठी माणसासाठीच लढायला होत ना. मी जो अहमपणा आहे की आम्ही म्हणणं आहे की मराठी माणूस हा शिवसेनेसोबत राहील आणि भाजपसोबत राहील. मराठी माणूस शिवसेनेसोबत आहे, मराठी माणूस भारतीय जनता पक्षासोबत आहे, मराठी माणूस शरद पवारसोबत आहे, मराठी माणूस अजित पवारसोबत आहे. हे यांची ठेकेदारी नाही आहे साहेब. उत्तर भारतीय नेता असा का म्हणतो की उत्तर भारतीय महापौर होईल? कोण म्हणलाय? कोण म्हणला? शंकर सिंग बोलले ना, कृपा शंकर सिंग बोलले ना. हो, माझ्या पक्षाचा नेता कोणी बोलला? त्याच्यासोबत युतीमध्ये आहात. त्याचं स्पष्टीकरण खुद्द देवेंद्रने दिलेलं आहे. देवेंद्र फडणवीसने दिलंय. आणि राज ठाकरेला कधी पण उत्तर भारतीयाचं वाईट, त्यांचं पार्टनरच एक उत्तर भारतीय, त्याचं काय? प्रचाराला दक्षिणेतले नेते येत आहेत, मुंबईला बॉम्बे म्हणतायत, मुंबई आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाही असं ते म्हणतायत. हे तुमची शिवसेना खपून घेते का? आमच्या शिवसेनेनं खपवून घेतलं नाही. ज्या पक्षाचे अण्णा मलाई जे बोलला, तेच सांगावलं, ज्या पक्षाचे नेते आहेत त्याच्यावर देवेंद्र फडणवीसनं काय म्हणलं हे तुम्हीच दाखवलेलं आहे. अण्णा मलाई जे बोलले, ते अण्णा मलेच्या विषयीच देवेंद्र फडणवीस जे त्यांच्या पक्षाचे इथं मुख्यमंत्री आहेत त्यांनी काय स्पष्टीकरण दिले ते ऐका ना. शब्दाची छल करणं हे ठाकरे फॅमिलीचं जुनं हे आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही मराठी माणसाचं हित म्हणतात. तुम्ही अशी 5 कामं सांगायचे मराठी तुम्ही शिवसैनिक म्हणून त्या वक्तव्याकडे कसं बघताय त्या अण्णा मलाईच्या? एक तर मुंबईला बॉम्बे, दुसरं म्हणजे मुंबई आणि तसा महाराष्ट्राचा काही संबंध नाही, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? दुर्दैवपूर्ण विधान आहे ते. विधान करायला न पाहिजे होतं त्यांनी. दुर्भाग्यपूर्ण आहे. शिवसेना या विधानाचं समर्थन कधीच करणार नाही. शिवसेना चुकीच्या गोष्टीचं कशाला समर्थन करेल? आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा जेव्हा स्पष्टीकरण दिलेलं आहे, उलट तुम्ही प्रश्न म्हणजे चुकीच्या प्रवक्त्याला विचारता. हां, माझ्या कोणी पक्ष यासाठी विचारतो कारण तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही युतीमध्ये आहात, आणि जेव्हा प्रचार केला जातोय जसं प्रकाश महाजन प्रचार करतायत अगदी तसे अण्णा मलाई सुद्धा प्रचार करतायत. हो, मी काय म्हणलं की अण्णा मलाईला माझं माहीत नाही की तो फार काही मोठा नेता आहे भारतीय जनता पक्षाचा, असा नाही तो. काय आता चेन्नईचे ते राहणारे आहेत. त्यांनी ज्या पद्धतीचं विधान केलं हे विधान त्यांच्या दृष्टीनं बरोबर जरी असलं तर एक मराठी माणसाला ते न पटणारे विधान आहे. त्याचं पोलीस ॲडव्हान्टेज तर घेतला ना ठाकरे बंधूंनी. अहो, ते ॲडव्हान्टेजच घेतात, बाकी काय करतात? प्रत्येक वेळा त्यांनी ॲडव्हान्टेजच घेतला आहे. मराठी माणसाच्या भावनेचा ॲडव्हान्टेज घेतला आहे. अरे काल तुमचं हम आपके कोण आहे ते मिलन सगळा सोहळा, आणि त्याचं तुम्ही जे सगळं जाहीर प्रदर्शन केलं की आज स्वर्गीय बाळासाहेब पाहिजे होते, मासाहेब पाहिजे होते, वडील पाहिजे होते. अरे वेगळे झाले सुद्धा त्यावेळेस होतेच ना ते. मला या पहिला प्रश्न याच्यातून विचारायचा आहे की अदानीचा बागुलभाव उभा करून मराठी माणसाच्या भावनेला हात घालायचं नाटक करू नका. तुम्ही शिवसेनेतून बाजूला का झाले याचं खुद्द दस्तूर बाळासाहेबांनी उत्तर दिलेलं आहे की राज ठाकरेला मुंबईवर नियंत्रण पाहिजे होतं, जे बाळासाहेबांनी नाही म्हटले. आता मला सांगा की तुम्हाला उद्धव ठाकरेनं मुंबईवरचं नियंत्रण देणं मान्य केलं आहे का? जे प्रश्नमुळेचे ते प्रश्नाला बगल देणं, प्रश्नाचं उत्तर नाही देता आलं की समोरच्या माणसाला संभ्रमित करणं ही त्यांची जुनी कला आहे. आणि मी काय म्हणलं, वक्तृत्व कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून कालच्या भाषणाकडे मी कौतुकानं पाहिलं. तुम्ही मान्य करताय? प्रश्न त्यांच्या वक्तृत्वावर अधिक अमान्य करण्याचं कारण नाही. आणि समजा मी जरी अमान्य केलं, जगाला मान्य आहे ना. वक्तृत्वाच्या बाबतीत राज ठाकरे महाराष्ट्रातल्या काही 3 म्हणजे 1, 2, 3 नंबर त्याचे झाले तर तुम्ही कोणाच्या राज ठाकरेला पहिला वक्तृत्व नंबर दिला. जे आहे त्यांच्यापाशी मी जरी अमान्य केलं तर जनता मान्य करते ना.
वक्तृत्वाच्या मी आता बाबतीत शेवटच्याकडे येतो, म्हणजे अगदी मुलाखतीचा शेवट करूयात. याचा परिणाम होईल, कारण मुंबईत काल सभा झाली, आज ठाण्यामध्ये सभा होतीये. या सभांचा परिणाम होईल. मराठी माणूस जो काल त्या सभेला आला होता, त्याच्यानंतर काही मनात जे काही ते दाखवलं गेलं त्याचा काही परिणाम मनावर. मानाने मी खूप किरकोळ आहे. त्याच वेळेस मी चेंबूरमध्ये काही भागात फिरलो. मी त्याच वेळेस मला वाटतं 146 तुकाराम कातेच्या मतदारसंघात फिरलो. मी भरतनगरला गेलो, भरपूर गर्दी होती. मला दुर्दैव ह्या गोष्टीचं वाटलं की ज्या प्रकल्पाला अदानीच्या नावाखाली विरोध करतायत, तर मला कधी कधी असं वाटतं की मेधा पाटकर तर त्यांच्या शरीरात शिरल्या नाहीत का. शेवटी पालघरसारख्या मागास जिल्ह्याला जर हे प्रकल्प आले आणि आम्ही हे आंदोलन करायला पाहिजे की स्थानिक लोकांना त्याच्यात भागीदारी द्या, स्थानिक लोकांना 80% लोकांना नोकऱ्या द्या, काहीतरी उपलब्ध करा, याच्यावर आम्ही आंदोलन करायला पाहिजे. एखादा प्रकल्प येऊच नाही. कंपन्या गुजरातच्या असल्या पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. मला सांगा, गुजरात हा भारतात नाही का? तुम्ही अशी कशी, म्हणजे आपण शाळेत शपथ काय घेतो, आम्ही सर्व भारतीय भाऊ आहोत, आणि इथं आले की काय दुश्मन. मी कुणाचंही समर्थन करत नाही, मी माझी बाजू म्हणून सांगायलो की मराठीच्या इथं आम्ही जिंकलोत तर मराठी माणूस सुरक्षित, आणि आम्ही नाही जिंकलो की मराठी माणूस असुरक्षित, ही जी भीती निर्माण केली आहे, हा जो एक बागुलवा निर्माण केला आहे, तो काही राहणार नाही. भाषण म्हणला ते एक उत्कृष्ट भाषण झालं, पण नाशिकचं भाषण खूपच पडलेलं होतं. त्याच्या पार्श्वभूमीवर हे भाषण चांगलं झालं. ठाण्यात आज रात्री ते काय बोलतात, उद्या आपण इथंच आहोत, आपण ते ऐकू शकू. पण भाषणाचं म्हणणं आहे की परिणाम काही होणार नाही या भाषणात. असा कसा परिणाम होत असतो? एका सभेनं जर परिणाम झाला असता तर साहेब भारतीय जनता पक्षाचं जनसंघाचं कधीच राज्य आलं असतं. आम्ही 2-2 लाखाच्या अटलजीच्या सभा बघितल्या तर 2000 मतं पडत नाही, हेही आम्ही पाहिलेलं आहे. सेम तसं होणार. तसंच होऊ शकतंय. तुम्ही स्वतः फिरताय, मला सांगा नाही. आणि कसं आहे की त्याने अगोदरपासून सगळं लिहून ठेवलं की 2,500 मतं काय त्या EVM बॉक्समध्ये सगळे असं विधान आहे त्यांचं. त्यांचे युवराज काय म्हणतात की माझ्या वडिलाला मुख्यमंत्री केलं तर आम्ही बाहेरून येणाऱ्या रेल्वे मुंबईत येऊच देणार नाहीत. अरे तुम्हाला काय ग्रहयुद्ध करायचे का काय आहे काय? मला असं होतं की मेधा पाटकरच्या भूमिकेत राज ठाकरेंना राहू नये. मराठी माणसाच्या हक्कासाठीच राहिलो पाहिजे, पण मराठीचे माणसाचे हक्क, त्यांचे उद्योग कसे मिळतील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. शिवउद्योगातून 4 माणसं निर्माण केली पाहिजेत. आज अदानीला अदानीसारखा हुशार माणूस आहे, त्याच्याकडून बहुतेक त्यांनी घरी जेवायला बोलून काही शिकलं असेल की कशाशी सगळे संबंध चांगले ठेवावे. कदाचित अदानीने त्यांना काही टिप्स दिल्या असतील. आणि हे जगात घडतं, सरकारजवळ किंवा सत्तेजवळ असल्याने माणसाचा कसा फायदा होतो खुद्द राज ठाकरेला झालेला आहे ना. ते कुठं अमान्य करू शकतात? आज सत्तेत आहेत किंवा त्यांची विरोधी ताकद आहे म्हणून सुगीला चांगली सुगी, दुष्काळात आम्ही तिकडं भोर पळतो, त्यांची सुगी चांगलीच चालू आहे. त्याच्यामुळे होते प्रवक्ते प्रकाश महाजन. त्यांनी काल जी सभा ठाकरे बंधूंची झाली आणि जे काही मुद्दे मांडले त्यावर परखड भाष्य केलंय. कॅमेरामॅन प्रशांत मानेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.